मनपूर्वक स्वागत सर्वांचे आपले मॅथ्स फंडर या युट्यूब चॅनलमध्ये। संख्या व संख्यांचे प्रकार भाग 6 आज आपण बनवत आहोत। अति महत्त्वाचे एक्झाम्पलचे प्रकार आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेत। एक तरी एक्झाम्पल स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने नक्कीच परीक्षेमध्ये विचारलं जातं। तेव्हा या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला नक्की सांगावंसं वाटतं की जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा फॉर द नेक्स्ट व्हिडिओ। तर चला सुरुवात करूया। काय एक्झाम्पल्स? हे पहिलं एक्झाम्पल, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे, चुकीचं विधान आपल्याला शोधून काढायचंय। कसोटी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्याचा उपयोग आपल्याला या व्हिडिओमध्ये खूप होणार आहे। तेव्हा मागचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर नक्की तो पाहून घ्या। हा पहिलं विधान, 7 हा 91 चा विभाजक आहे। विभाजक म्हणजे 7 ने 91 ला भाग जातो का ते पाहायचंय आपल्याला। इथे विभाजक आहे म्हणून सांगितले। पहा, आपण 91 ला डायरेक्ट 7 ने भाग देऊया। 7 ची कसोटी वापरण्याची गरज नाही, लेंदी कसोटी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की ती कसोटी वापरण्याची ऐवजी 7 ने भाग देणं सोयीस्कर राहील। तेव्हा आपण डायरेक्ट भाग देऊया। 7 एके 7, 7 एके 7, बाकी 2 उरली, 21 झाले, 7 त्रिके 21। 7 ने पूर्ण भाग जातो, याचा अर्थ असा होतो की 7 हा 91 चा विभाजक आहे। हे विधान बरोबर आहे, चुकीचं नाही। चुकीचं शोधायचं आहे आपल्याला। दुसरं, 13 गुणिले 17 करा 221 येतात, गुणाकार करून पहा, म्हणजे हे विधान बरोबर आहे। तिसरं विधान पहा, 9 हा 973 चा विभाजक आहे। म्हणजे काय, 9 ने 973 ला भाग जातो असं हे विधान आहे। आपण चेक करूया। चला, 973 यासाठी पाहिजे आपल्याला 9 ची कसोटी माहिती पाहिजे। 9 ची कसोटी काय सांगते, संख्येतील अंकांची बेरीज करा। पहा, 9 7 16, 16 3 19 बेरीज आली ही। आता 19 9 च्या पाड्यामध्ये आहे का, किंवा 19 ला 9 ने भाग जातो का ते पाहायचं। 9 च्या पाड्यात 19 नाही, म्हणजे याचा अर्थ 9 ने 19 ला भाग जात नाही, म्हणजे 9 ने 973 ला सुद्धा भाग जात नाही, म्हणजेच 9 हा 973 चा विभाजक नाही। इथे आहे म्हणून सांगितलंय, म्हणजे हे विधान चुकीचं आहे। चुकीचं शोधायचंय आपल्याला। पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। मी 9 ची कसोटी तुम्हाला सांगितली होती, संख्येतील अंकांची बेरीज करा। बेरीजला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो। चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण। 162 मधून 13 ही संख्या किती वेळा वजा करावी म्हणजे बाकी 6 उरेल। काय करायचे, सोपी ट्रिक आहे। 162 ला फक्त 13 ने भाग द्या। 13 एके 13, 13 एके 13, 16 मधून 13 गेले, बाकी उरली 3, 32 झाले। 13 दुने 26, 32 मधून 26 गेले, बाकी उरली 6। पहा, आपल्या उदाहरणामध्ये सुद्धा बाकी 6 उरते म्हणून सांगितलंय। 12 चा भाग गेला, पर्याय क्रमांक 2 येईल। 12 वेळा वजा करावी लागेल 13 ही संख्या। चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू। पहा काय दिलंय एक्झाम्पल मध्ये, 4 अंकी एका संख्येला 28 ने भागले असता बाकी 19 उरते। 4 अंकी संख्या कोणती आहे माहित नाही आपल्याला। आता त्याच संख्येला 14 ने भागले तर बाकी किती उरेल, अशा प्रकारचा प्रश्न। एक सोपी ट्रिक सांगतो मी। 28 ने भागलं, बाकी 19 उरते। आता 14 ने भाग द्यायचा, पण 14 ही संख्या 28 चा विभाजक आहे, म्हणजे 14 ने 28 ला भाग जातो। जर या दुसऱ्या संख्येने पहिल्या संख्येला भाग जात असेल तर या 19 ला फक्त या दुसऱ्या संख्येने भाग द्यायचा आहे, बाकी काही करायचं नाही। कारण का 28 ने भागलं, बाकी 19 उरते। त्याचप्रमाणे 14 ने भागलं तरी एका सिच्युएशनला बाकी 19 उरणार आहे, परंतु 19 हा 14 पेक्षा मोठा असल्यामुळे आपण फक्त बाकीला भाग देणार आहे। 14 एके 14, 1 चा भाग गेला, 19 मधून 14 गेले, बाकी उरली 5, पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल। हे लक्षात ठेवा। म्हणून दुसरी संख्या पहिलीचा विभाजक असेल तर फक्त बाकीला भाग देऊन आपल्याला उत्तर मिळतं। चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू। पर्याय क्रमांक 1 उत्तर। चला नेक्स्ट। एका संख्येला, संख्या माहित नाही, 41 ने भागले असता भागाकार 61 आला। 41 ने भागले, भागाकार 51, सॉरी 61 नाही 51 आला, आणि बाकी उरली 39। तर त्याच संख्येला 51 ने भागले असता बाकी किती उरेल। 5 संख्या माहित नाही कोणती, आपण x मानली, लक्षात घ्या। तिला 41 ने भागले, भागाकार 51 येतो, आणि बाकी किती उरते, 39 उरते। आता याच संख्येला 41 ने भागण्याच्या ऐवजी 51 ने भागले,
कितीचा भाग जाईल, इथे भागाकार 51 आलता आणि बाकी किती उरेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. लक्षात घ्या. मी एक वेगळं एक्झाम्पल घेतो. एक संख्या घेतली मी 60. 60ला 7 ने भागले, 7 8 56, 8 आला भागाकार, बाकी उरली 4. आता 60 ही संख्या घेतली, 7च्या ऐवजी आता 8 ने भाग दिला, 8 7 56, बाकी उरली 4. दोन्ही ठिकाणी बाकी 4च उरली, हे लक्षात घ्या. 7 ने भागले भागाकार 8 आला, 8 ने भागले भागाकार 7 आला. हीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची. 41 ने भागले 51 भागाकार आला, त्याचप्रमाणे 51 ने भागले भागाकार 41 येणार. बाकी 4 उरली, बाकी 4 उरली. तशी इथं बाकी 39 उरली, 41 ने भागले, आता 51 ने भागले तरी बाकी किती उरणार आहे, 39च उरणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. लक्षात आलं. चला एक्झाम्पल नंबर 5 पाहू. पहा 72 54 पुढे एक चौकोन दिलाय 38 मधील चौकोनाच्या जागी कोणता अंक लिहिला असता तयार होणाऱ्या संख्येला 9 ने निशेष भाग जाईल. 9 ची कसोटी माहिती आहे आपल्याला, संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो. तर चला अंकांची बेरीज करूया आपण चौकोन सोडून. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 2 22, 22 आणि 7 29 बेरीज आली. आता 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. म्हणजे आता आपल्याला 29 च्या ऐवजी पाहिजे 36. मग 36 वजा 29 उत्तर आले 7. म्हणजे चौकोनाची किंमत किती पाहिजे, 7. म्हणजे सगळ्यांची बेरीज, या सगळ्यांची बेरीज होईल 36 आणि 36 ला 9 ने भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 9 ने भाग जाईल. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. 36 वजा 29 7. तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. उदाहरण क्रमांक 6. एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 3 ऐवजी 8 भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर 15 आले. तर बरोबर उत्तर कोणते. आता 3 ऐवजी हा शब्द किंवा याचा विचार आपण नंतर करूया. 8 भाजक घेतल्यामुळे उत्तर 15 आले. पहा संख्या कोणती आहे माहित नाही आपल्याला. 8 भाजक म्हणजे काय, 8 ने भाग दिलाय, उत्तर 15 आले म्हणजे भागाकार 15 आला, भाग पूर्ण गेलाय, बाकी 0 उरली. आता ही संख्या कशी काढू शकतो आपण, 15 गुणिले 8. 15 गुणिले 8 म्हणजे ती संख्या आली 120. ही संख्या आली 120. आता ह्या 120 ला आपल्याला कशाने भागायचंय, प्रॉपर 3 ने. 3 ने भागायचं होतं पण चुकून 8 ने भागले गेले, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर काढायचं असेल तर आता ह्या 120 ला संख्या मिळाली, कशाने भाग द्यावा लागेल, 3 ने. 3 चौक 12, तोंडी आया वरचा 0 येईल, 40 चा भाग जाईल. म्हणजे योग्य उत्तर कोणता असेल, 40. पर्याय क्रमांक 2. चला उदाहरण क्रमांक 7. 24 च्या एकूण अवयवांची संख्या किती. अवयव म्हणजे काय की 24 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 24 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये आहे त्याला म्हणतात अवयव. पहा 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 6 8 12 24. आता एकूण किती अवयव झाले पहा, 4 आणि 4 8. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. हे सोपं आहे, कोणत्या पाड्यामध्ये 24 आहे किंवा कशाने 24 ला भाग जातो. एक्झाम्पल नंबर 8. पहा हे वजाबाकीचं उदाहरण आहे. संख्या काळजीपूर्वक मांडायची. आपल्याला यातून फक्त 100 वजा करायचे, अंक खाली अंक घ्यायचे. 0तून 0 वजा केला 0, 1 मधून 0 वजा केला 1, 0तून 1 जात नाही, इथे आपण 1 घेऊया आणि इथे 10 घेऊया. 10तून 1 वजा केला आले 9, 1 मधून 1 वजा केला 0, पुन्हा हा 0 आणि हा पुढचा 1, 100 910. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. पहा उदाहरण क्रमांक 9. 2 नंतर पुढे स्टार दिलाय आपल्याला, 3 4 5 या संख्येस 9 ने पूर्ण भाग जात असेल, 9 ने या संख्येला भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 9 ची कसोटी आता पण एक आपण एक्झाम्पल पाहिलं होतं.
तर यासाठी आपल्याला करायची संख्येतील अंकांची बेरीज. 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14. आता 9 2 18 होतात बरोबर. आपल्याकडे बेरीज आली 14 म्हणजे 18 वजा 14 आले 4. म्हणजे या ठिकाणी स्टारची किंमत किती असली पाहिजे 4 असली पाहिजे. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. चला उदाहरण क्रमांक 10 पाहूया. 32 या संख्येचे किती अवयव आहेत. 32 चे अवयव शोधायचे. जसे आपण 24 चे काढले होते. 32 ही संख्या कोणत्या म्हणजे 32 ला कोणी कोणी भाग जातो, कोणकोणत्या पाड्यामध्ये 32 संख्या आहे. फार लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक आहे पहा. 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32. 1 2 3 4 एकूण 6 अवयव आहेत पहा 32 चे. पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 11. 18 आणि 24 यांच्या सामायिक अवयवांची संख्या किती. दोघांचे पण आपल्याला अवयव विचारात घ्यावे लागतील. 18 आणि 24 पहा. अगोदर आपण 18 ची घेऊया. 1 नंतर 2 3 नंतर येईल 6 नंतर येईल 9 आणि शेवटी 18. आता 24 1 2 3 4 6 8 नंतर 12 आणि 24 अवयव म्हणजे ज्या संख्यांनी भाग जातो बरोबर आहे या संख्यांना. आता हे अवयव असतील यातील सामायिक अवयव आपल्याला शोधायचे. पहा 1 सामायिक आहे, नंतर 2 आहे, नंतर 3 आहे, हा जो 4 आहे तो वरती नाहीये, 6 आहे, 8 नाहीये, 12 नाहीये आणि 24 नाहीये. 1 2 3 4 सामायिक अवयव मिळाले आपल्याला. 1 2 3 आणि 6 म्हणजे एकूण 4 अवयव मिळाले आपल्याला. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. चला आता उदाहरण क्रमांक 12 पाहूया आपण. पहा 160 38 या संख्येला 2 3 9 यापैकी कशाने निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते. तर शेवटी 8 आहे, समसंख्या आहे. 2च्या कसोटीप्रमाणे 2 ने तर नक्की निशेष भाग जाणार. आता 3 आणि 9 चेक करूया आपण. 3 आणि 9 ची कसोटी सारखीच आहे त्यामुळे काम सोपं आहे. संख्येतील अंकांची बेरीज करा. 8 आणि 3 11, 11 आणि 6 17 आणि 1 18. बेरीज आली 18. 18 ला 3 ने पण भाग जातो, 9 ने पण जातो. म्हणजे याचा अर्थ या संख्येला 2 ने पण भाग जाईल, 3 ने जाईल आणि 9 ने पण जाईल. अशा प्रकारे यापैकी कशाने निशेष भाग जातो तर 2 3 आणि 9 तिघांनी भाग जाईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जाईल. 8 ची कसोटी माहिती पाहिजे. संख्येतील शेवटच्या 3 अंकांना म्हणजे 3 अंकांपासून जी संख्या तयार होईल त्याला 8 ने भाग गेला पाहिजे. इथे जर आपण 8 ने भाग दिला तर 8 चौक 32, 4 बाकी उरेल, भाग जात नाही. आता इथे 432 ला भाग देऊया. 8 पंचे 40, 3 बाकी उरली, 8 चौक 32 इथे भाग जाईल. पहा पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. पहा 14 उदाहरण. 27 ची 9 वेळा बेरीज केल्यास ती किती येईल. 27 गुणिले 9 करा. 9 7 63, 9 2 18 6 24, 243. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल. उदाहरण क्रमांक 15. 43 नंतर स्टार 24 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. 11 ने पूर्ण भाग जातोय. 11 ची कसोटी माहिती पाहिजे आपल्याला. अल्टरनेट नंबर्स घ्यायचे म्हणजे हा 4, हा स्टार आणि 4 या तिघांची बेरीज करायची. 4 आणि 4 8 अधिक स्टार आली ती. त्यानंतर आता या तिघांची बेरीज केली आपण. आता 2 आणि 3 ची बेरीज करूया. 2 अधिक 3 बरोबर 5. आता या दोघांचा फरक जो आहे ही संख्या ही संख्या हा फरक एकदा 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे बरोबर आहे. तर आधी आपण सुरुवातीला 0 वापरून पाहूया. हा फरक 0 वापरून पाहूया. 8 अधिक स्टार फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला. त्यातून 5 वजा करा. फरक घेतला आपण 0. उत्तर काय येते स्टारचं उत्तर काय येते ते पाहूया आपण. 8 वजा 5 आले 3. 3 अधिक स्टार बरोबर 0. स्टारची किंमत काढायची. 3 उजवीकडे गेला
ऋण 3 झाला, परंतु इथे ऋण 3 घेऊन चालणार नाही, संख्या तयार होत नाही, त्यामुळे फरक आपल्याला 0 घेऊन चालणार नाही, तर फरक आपल्याला घ्यावा लागेल 11, हे लक्षात घ्या. मग चला 8 वजा 5 किती आले? ते आपले 3 अधिक स्टार बरोबर हा फरक शून्याच्या ऐवजी घ्यायचा आहे आपल्याला 11. हे पहा 3 अधिक स्टार बरोबर जो 0 घेतलाय त्याऐवजी मी घेतली आता 11. शून्याने उत्तर निगेटिव्ह येते, म्हणून स्टार बरोबर 3 इकडे वजा केले, 11 वजा 3 आले 8. मग स्टारची किंमत आली 8. हा जो स्टार आहे त्याची किंमत आली 8. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल 16व. पहा 14, 38, 65 या संख्येस खालीलपैकी कशाने पूर्ण भाग जातो? आता इथे जे अंक दिलेत पहा आपल्याला, आता शेवटी 5 आलेला आहे, शेवटी 5 आलाय म्हणजे 5 ने तर नक्की भाग जाणार आहे. हे पहा आता पहिल्या पर्यायामध्ये 5 नाहीच आहेत, पहिला पर्याय गेला, दुसऱ्यात 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. आता अधिकचे अंक कोणते आहेत पहा, 2, 9, 2, 3, 3, 9. म्हणजे आपल्याला चेक करायचंय 2, 3 आणि 9. तर यातला 2 येणार नाही, कारण का शेवटी 5 आहे. 2ची कसोटी काय सांगते? शेवटी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असावा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 आलाय, हाही ऑप्शन येणार नाही. इथे 2 आलाय, हाही ऑप्शन येणार नाही. फक्त उरेल कोणता? ऑप्शन नंबर 4. लगेच आपल्याला ते चेक करायची पण गरज नाही. 5 ने भाग जातोय, 3 आणि 9 ने पण जाईल. संख्येतील अंकांची बेरीज करून पहा, 100% 3 आणि 9च्या पट्टीमध्ये असणार. आपण करून पाहूया, वाटलं तर टॅली करूया. 11 आणि 8 19 आणि 3 22 आणि 4 26 आणि 1 27. बेरीज 27 आली. म्हणजेच काय? 27 ला 3 ने भाग जातो, 9 ने जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. पण करत बसायची गरज नाही. डायरेक्ट परीक्षेमध्ये वेळ वाचवण्यासाठी टॅली करत बसण्याची गरज नाही. एकदा आपल्या लक्षात आलं लगेच ऑप्शन आपला क्लिक करणे आणि पुढे चालणे. चला शेवटचं उदाहरण. 210 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहेत? मूळ अवयव विचारले, प्राईम फॅक्टर्स. तर आपल्याला काय करायचे? मूळ अवयव पाडायचे. भाग द्या. सुरुवातीला 2चा भाग जाईल, शेवटी 0 असल्यामुळे बे एके बे, 1 ला भाग जात नाही, 0चा भाग घ्या. आता 10 ला भाग द्या. बे पंचे 10. दिसायला सोपं वाटत असेल तरी बरेचसे मुलं या 1च्या जागी 0 वापरतच नाहीत. डायरेक्ट बे पंचे 10 15 उत्तर करतात आणि मॅक्झिमम मुलंच चुकतात. त्यामुळे ती काळजी घ्यायची असते. आता शेवटी 5 आल्यामुळे आपण 2 ने भाग देणार नाही. 5 ने दिला तरी चालेल किंवा 3 ने पण देऊ शकता, कारण का 5 आणि 1 6. 5 ने दिला तरी पण चालेल, पुढे 3 येणारच आहे. 3 त्रिक 9, बाकी उरले 3 5 15. आता 5 5 7 35 7 1 7. एकूण मूळ अवयव किती? 4 मूळ अवयव मिळाले. 2 3 5 7 4 मिळाले. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. तर चला थांबूया. अशा प्रकारे अति महत्त्वाच्या काही एक्झाम्पलचा आढावा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा फॉर द नेक्स्ट अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आपल्या मित्रांना, की जेणेकरून अप्रत्यक्षपणे आपल्या मित्रांची अनेक समाजसेवा म्हणूया आपण त्याला, ती पण आपल्या हातून नकळत घडत असते. काही व्हॉट्सअपचे ग्रुप्स आपल्याकडे असतील तर त्यावर नक्की व्हिडिओ शेअर करा. तर चला थांबूया. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.